आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। दिशा मॅडम ने तर सोडणार नाही मी आता। कुठे चालली? दिशा मॅडम कडं जा। याच्यात दिशा मॅडमची अजिबात काही चूक नाही हा। तू जर काही हो नालायकपणा केलाच नसता ना तर माझ्यावर ही वेळ आली नसती। कळतंय ना? तू असं नको ना बोलू। हे बघ मी 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 मुलगी आहे ना तुझी, प्लीज असं नको बोलू। बा हे बघ मला कळतंय की माझ्या गळ्यात हे जे मंगळसूत्र आहे ते त्याकडे तू वेगळ्या नजरेनं बघतोस। पण भाई विश्वास ठेव माझ्यावर, हे फक्त मंगळसूत्र नाहीये, हे आदित्य सरांचं रक्षा कवच आहे। बाप मी जर का हे गळ्यातनं काढलं ना तर आदित्य सरांच्या जीवाला धोका होऊ शकतो आणि म्हणूनच मंगळसूत्र मी काढत नव्हते। बा तुला ऐकायचंय? मी नाही आहे मंगळसूत्र गळ्यातनं काढण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा काय काय झालं माहित आहे? काय? खरंच म्हणजे काय झालं आता? हे तू समजा सांगितलं ना की तुझा खोटेपणा झागण्याकरता तू हे सगळं रंगून रंगून मला सांगतेस काय? अरे आईल्या मॅडमची पुण्य इतकी मोठी आहे आदित्य बाबांच्या माग, तुझ्या ह्या सुरक्षा कवचाची गरज काय? मंगळसूत्र तेवढं ते प्लीज ठीक आहे प्लीज ऐक ना माझं। मला ते मंगळसूत्र थोड़ा धीर धर येता येता डॉक्टर। डॉक्टर आदित्यला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची गरज आहे का? काही गरज नाही, मी एकदा जखम चेक करतो आणि तुम्हाला सांगतो। ठीक आहे। सुमंत, आज माझ्या हातनं लय मोठी चूक झाली। मी आपल्या पारूच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढलं आणि जाळून टाकलं। देव काय तू सुद्धा मला माफ करणार नाहीस? म्हणजे मी जे काही पाप केलंय ना त्याच्याकरता कुठलं प्रायश्चित्त घेऊ हेच मला कळत नाही। या हाताने मी ते मंगळसूत्र मी पाप केलं। बा तू काय करतोयस तू? माफ कर पोरी मला। काय झालं बाप म्हणून मीच माझ्या नजरेतनं उतरलोय आज। मी तुला ओळखायला चुकलो। खरं तर आजपर्यंत तू मालकांच्याच हिताचा विचार करत होती आणि मी करंटा बाप माझ्या मालकांचं रक्षक कवच नष्ट करून त्यांचा जीव धोक्यात घातला। आदित्य बाबा मला मामा म्हणतात, अहिल्या मॅडम मला भाऊ म्हणतात आणि मी त्यांच्याबरोबर दुश्मनासारखा वागलो। त्या दिवशी आदित्य बाबांवर मी हात उचलला
त्या ठिकाणी दुसरा कोणी मालक असताना तर मला नोकरीवरनं हाकलून दिलं असतं आणि घरातनं पण बाहेर काढलं असतं. पण आदित्य बाबांनी खाली केलेली मान वर करून माझ्याकडे बघितले नाही का, एका शब्दानं मला काही बोलले नाहीत ते. खरंच मी त्यांच्या जीवावर उठलो. मी पाप केले, मी पाप केले, पाप केले. हे बघ, तू स्वतःला त्रास करून नको घेऊस. एक पाप म्हणून तू कायमच बराबर होतास. तुझं नाही चुकलंय पा. जर कुणाचं चुकलं असेल तर ती मी आहे. बा, मी चुकीचा निर्णय घेऊ नये म्हणून तू सतत माझी काळजी करत आलास. मला तूच सांग ना बा, आपली मुलगी चुकू नये म्हणून जर कुणी विचार करत असेल तर त्यात चुकीचं काय आहे बा, सांग ना. तू योग्य तेच केलं आहेस. तुला तुझं इमान जपायचं होतं आणि त्यासाठी योग्य वाटेल ते मार्ग वापरलेस तू. तू नाही चुकलास बा, खरंच तू नाही चुकलास. फक्त या समण्यात बिचाऱ्या आदित्य सरांना भोगावं लागलं. मला तुझा त्रास कळतोय का? मी तुला म्हणलं ना, पाप घडलं माझ्या हातनं. म्हणजे आदित्य बाबांचं रक्षकवच मी नष्ट केलंय ना. मग आपली जबाबदारी आहे त्यांची रक्षा करायची. आपण काहीतरी मिळून करायला पाहिजे त्यांच्याकरता. हा वय, खरंच सांगतोय मी. काय करावं लागेल तू मला सांग. हे समजाचे व्रत तू केलंस ते गुरुजींनी सांगितलं म्हणून केलं ना. मग त्यांच्याकडं त्याचा उपाय पण असेल ना. आपण काय करू, आपण उद्या सकाळी त्या गुरुजींकडे जाऊ आणि त्यांना सांगू याच्यावर काहीतरी उपाय असेल. उपाय सांगा आम्हाला. रडू नको बा, खरंच मी चुकलो. खूप दुखतंय का रे? नाही आई, तू उगाच टेन्शन नको घेऊस. बरं, मी फक्त असं जरा स्ट्रेच करत होतो, बाकी काही नाही. आई, तू प्लीज माझी काळजी करू नको. काळजी करू नको काय म्हणतोयस? सतत संकट येत आहेत तुझ्यावर. ही फायनली ना आईचं काळीज आहे. अस्वस्थ वाटणारच ना मला. अगं हो, मला मान्य आहे. मी आत्ता फक्त असं देवी आई, आदित्य सर कापी